आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवळणे हा धर्म नव्हे. किती समास आहे? 12-10. 12-10. समर्थ आजच्या समासामध्ये सुरुवातीलाच सांगतायत की जे जे काही आपण ग्रहण करतो अन्न म्हणून ते फुकट जाता कामा नये. म्हणजे आपण जेवायचं पोटभर यथेष्ट जेवावे, काय राहिले आहे तिथे फेकून न देता दुसऱ्याला कोणाच्या तरी मुखी लागावं, फेकून देऊ नये असं त्याच्यातला अर्थ. तसं कोणी काय जे काय शिकलं असेल, आता अद्वैत ज्ञान आहे किंवा इतर कुठलंही ज्ञान असेल, अद्वैतात एक ज्ञान झालं, दुसरंही इतर बऱ्याच गोष्टीचं ज्ञान आहे, पण ते ज्ञान तो शिकला आणि त्याने स्वतःकडे ठेवलं, शिकला आणि त्याच्याकडेच राहिलं, तर ते बरोबर नाही हा त्याचा अर्थ आहे. त्याला कळलं ते त्याने दुसऱ्याला दिलं पाहिजे, दुसऱ्याला मिळालं पाहिजे. मग शहाणे करून सोडावे सकळ जण. दिसतंय बुडतोय माणूस, बुडताना दिसतोय आणि त्याला पोहायला जे येतोय तो पोहायला, ज्याला येते पोहण्याचं ज्ञान आहे ज्याला, तो बाजूला काठावर बसून बघत बसलाय. काय त्याचा उपयोग त्या ज्ञानाचा? तो उडी मारून त्याच्यातून त्याला वाचवेल, त्या पोहायला येत नाही तो बुडतोय. तसं अध्यात्माच्या ठिकाणी जीवबुद्धी आपसाय निर्माण झालेली आहे. मी जीव आहे, मला बंधन आहे, मला मुक्तीची गरज आहे. बंधन आहे त्याला, मुक्तीची गरज आहे. हे कसं आलं त्याला? आपोआप आलं. त्याला वाटायला लागलं की आपण ह्या ह्याच्यातून मोकळं व्हायला पाहिजे. मुक्ती म्हणजे काय? मोकळं होणे. मला फार संसाराचा त्रास आहे. कसला त्रास आहे? प्रपंचाचा कंटाळा आलाय, पण काही धड होत नाही हो, करायचं काय? मग अमक्या ठिकाणी तमुक केलं, मग ते आता ते थोडंसं बरोबर झालं, थोड्या दिवसांनी परत बिघडलं. हा द्वैताचा पडदा आहे. द्वैतामध्ये असंच होते. द्वैत म्हणजे ते वाढत जाते. म्हणजे बोरी बाबळी कशा वाढतात, त्याची बियाणं कोण टाकत नाहीत, म्हणजे काटेरी झुडपं. नाही तर इथे तुम्ही एरंड बघा, एरंडाचं काय बी लावायला लागत नाही, ते पाऊस पडला की हे भरपूर येतं, पीक येतं त्याचं. म्हणजे इथे द्वैत भरपूर निर्माण होतं, पण त्याचा उपयोग काय नाही. उपयोग म्हणजे औषधी उपयोग आहेत. वस्तू, कुठल्याही वस्तू निर्माण होते औषधी उपयोग आहेत. सांगण्याचा हेतू असा आहे की द्वैतामध्ये असताना त्याला अद्वैत का हवे असते? अद्वैताचा विचार कशाला हवा त्याला? द्वैत म्हणजे दोन झाल्यामुळे काय होते ते कळायला पाहिजे. दोन झाले का त्याला सुखाला मुकला, तो त्याला दुःख पदरात पडले. कशामुळे? द्वैत झाले जेव्हा द्वैत झाले तेव्हा त्याची ते जे काही दिसले, जे काही कळले द्वैत झाल्यामुळे, ते त्यांनी खरे मानले. खरे मानल्याने मग त्याच्यामध्ये ते खरं मानल्यामुळे त्याला अपेक्षा निर्माण झाली, आशा निर्माण झाली. आता हे असायला पाहिजे, ते असायला पाहिजे. द्वैतामध्ये इच्छा आहे सगळ्या, पण त्या अशा इच्छा वासना वावरतात आणि ते द्वैतामध्येच असतात. तर ते जे वागते ते वागता वागता ह्याला त्याची इच्छा निर्माण होते. म्हणजे इच्छापूर्ती झाली नाही, एखाद्या गोष्टीची इच्छापूर्ती झाली नाही, हे दुःख. दुःख झाल्यावर काय झालं? परत सुख कसं मिळेल त्याच्यासाठी तो मागे लागला. आता इच्छापूर्ती झाली, व्हायची होती ती राहिली,
मग कशाने होईल म्हणून हे ते कर ते कर ते कर, पण त्याची पूर्ती होत नाहीये. पूर्ती म्हणजे समाधान. पूर्ती झाल्याचा अर्थ काय झाला? समाधान. त्याच्या अंतर्यामी समाधान म्हणून निर्माण होत नाही, त्याला समाधान होत नाही. द्वैताला घाबरतो. साध्या भाषेत सांगायचं तर द्वैत जिथे निर्माण झाले त्याला भीती निर्माण झाली. आपोआप भीती निर्माण होते. कसली भीती? हा काळ खाईल याला. आता जे काही निर्माण झाले ते संपणार आणि त्याला ते टिकवायचंय, त्याला ते राहायला पाहिजे अशी इच्छा आहे. आता ज्याला राहायला पाहिजे अशी इच्छा असते त्याचा स्वतःच अस्तित्व देह म्हणून अस्तित्व जरी मान्य केलं तरी स्वतःच देह अस्तित्व त्याचं सरकत चाललंय पुढे पुढे. काही काळाने ते देह अस्तित्व नाश पावलं, देह त्याचा जातो, संपतो. देह संपतो. आता आणखीन 100 वर्षांनी त्याचं असणार नाही. मग ज्याची आशा केली होती ज्याच्यासाठी तो घाबरला होता ते मिळत नाही म्हणून, आणि माझं काय होईल म्हणून, काय हल्लीच्या भाषेत ते टेन्शन शब्द वापरतात सगळे. हे मला टेन्शन आलं, असल्याचं टेन्शन, त्याचं टेन्शन, टेन्शन टेन्शन टेन्शनचा साधा अर्थ काय की त्याला ते भीती वाटायला लागली. टेन्शन तेव्हाच निर्माण होते की भीतो, तो घाबरतो. आता काय करू, आता काय केलं नाही तर आता काय नीट होणार नाही. आणि आता सगळं आपण आता संपणार. ही जी कल्पना निर्माण होते ती द्वैतामुळे होते. दोन जिथे निर्माण झाले तिथे भीती निर्माण होणारच. कारण एकाचे दोन झालेले आहेत, एकाचे दोन होतात. आता एकाचे दोन झाल्यानंतर ते नाश पावणार की नाही? 2 झाले ते 4 झाले, 4 झाले ते 8 झाले. बीजगणिताने वाढतात, अरिथमेटिकल म्हणा नाही तर वाढ होते. पण ती जी वाढ होते ती दुसऱ्या बाजूने खुंटत जाते. इकडे वाढते तिकडे संपते, राहत नाही ते. पण राहत नाही ते त्याला हवे. जीवाला काय पाहिजे? जे राहत नाही आहे ना, राहणार नाही कधी, तेच त्याला पाहिजे. तो त्याच्यासाठी खटपट करता 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 किती वर्ष गेली त्याला काय कळली नाही. शेवटी त्याचा प्राण, जीवाचा प्राण गेला. मग एवढे वर्ष काय केलं? घाबरला कशाला होता? तर ते जाईल म्हणून. राहण्याकरता तू खटपट केली तरी ते गेलंय. खटपट कसली केली? ती शिल्लक राहायला पाहिजे. आपल्या सहवासाला ते असावे आणि आपण त्याच्या सोबत असावे. सहवास म्हणजे त्याच्या सोबत वास करणे. ते आपल्या सोबत, मी त्याच्या सोबत, हा सहवास झाला. ते सहवास तुटू नये. हा द्वैतामध्ये ही भीती निर्माण होते. तुटायला लागलं की भीती निर्माण झाली. म्हणजे वेगळ्या भाषेत सांगायचं तर द्वैत भीती निर्माण करते स्पष्टपणे. मग अद्वैत सिद्धांत, संत, साधू संत, महात्मे आणि अद्वैत हे सगळ्यात महत्वाचं. आणि त्याचंच प्रत्येक ठिकाणी महत्व वर्णन केलेलं आहे. अद्वैत फार आपल्याला सुखी करतोय म्हणा, दुःखापासून दूर नेते म्हणा. मग अद्वैताची ओळख कशी करायची? अद्वैत ओळखायचं कसं? अद्वैत म्हणजे दोन नाही ते. साधा अर्थ घ्यायचा, डोकं जास्त चालवायचं नाही. द्वैत म्हणजे दोन, अद्वैत म्हणजे काय? एक. आता एकाचे दोन होते म्हणजे द्वैत झाले. तर आपल्याकडे एक म्हणून काय आहे? द्वैत आपण विसरायचं ठरवलं तर आपल्याकडे एक म्हणून काय आहे? काय एक म्हणून शरीर आहे पहिलं. पण परत शरीराला ओळखणारा तो कोण आहे? शरीराला कोण ओळखतोय? ते शरीर स्वतःला ओळखते. देह आहे कुठं? देह आपल्याला स्वतःला ओळखतो का? देहाला काही माहीत नाही. पण त्याच्या ठिकाणी ती जाणीव जी आहे कळते त्याला. देह पण आहे हेही कळते, जग आहे हेही कळते.
ते जगातलं काय जाता जाऊ नये म्हणून त्याला भीती निर्माण होते, हेही त्याला कळते. आता जाऊ नये म्हणून ती जी आशा त्यांनी धरून ठेवली, ती आशाभीती निर्माण करते. आणि जेव्हा ते नव्हते तेव्हा तुझं काय झालं होतं? एखादी गोष्ट माझ्याकडे नव्हतीच, तेव्हा कसं काय झालं होतं? काहीच नाही तेव्हा सगळं बरोबर होतं, तरी सुद्धा सगळं बरोबर होतं. सुख म्हटलं तर सुख होतं, आनंद म्हटलं तर आनंद होता. पण मला मला त्याच्यापेक्षा अधिक पाहिजे आणि ते अधिक मिळत नाहीये, हे त्याचं दुःख आहे. आता साधा आत्ता प्रसंग येऊन गेले सगळ्या सृष्टी सर्व पृथ्वीमध्ये 2020 का 22 21 साली जेवायचं तर हात धुवायचे, नाकाला बांधून रस्त्यावर चालायचं. घरात पण नाकाला बांधा, तोंडाला काय ते मास्क लावायचे. काय परिस्थिती होती? आता काय झालं ना, तो प्राण जाणार. मग कोण तुझा प्राण घेतोय? एकट्याचं नाही, अख्खी मानवजात पकडली. एक माणूस नाही पकडला. एका चीनमधून सुरुवात झाली असं म्हणतात, त्याप्रमाणे कुठून जरी सुरुवात झाली तर ती कुठून व्हायला याला काय महत्व नाहीये. पण त्यांनी वेटीला धरले की नाही मानवजातीला. मानवजात हुशार नाहीये, निर्बुद्ध आहे. सगळी बुद्धी आहे ना. मग तो 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 काय जे असेल ते त्याला काय नावं दिली, तो केवढासा हो, एवढासा. एवढ्याशाने अख्ख्या मानवजातीला वेडा लावला. वेड लावलं म्हणा, वेडा लावला म्हणा, कोण कधी मरेल याचा भरोसा नाही, अशी परिस्थिती होती अख्ख्या जगभर. मग ते आहे कोण? तुम्हाला घाबरवणारं कोण होतं तिथे? ते एवढंच. दिसत पण नाही तरी घाबरले. परिस्थिती बघा कशी आहे. द्वैताची परिस्थिती अशी आहे, द्वैतामध्ये भीती आहे, ते निघून जाईल. मग त्यावेळेला पहिलं काय पाहिजे होतं प्रत्येकाला? आपलं घरदार, प्रॉपर्टी, आणखीन काय सगळं सगळं भरपूर आहे, पण ते तिकडेच आहे. तिथे जाणार तेव्हा ते मिळणार. पण त्याच्या आधी ह्याचा जीव वाचला तर. पहिली भीती कसली होती? हा जीव वाचवायला पाहिजे. जीव नाही वाचत तर काय परिस्थिती आलेली बघा. मानवाला फार म्हणू शकतो आपण की फार भगवंताने ते शिकवण्याकरताच निर्माण केले जणू काही. ही एवढी भीती निर्माण झाली की आपला प्राण आत्ता जाईल की मग जाईल. सकाळी उठलं तर दिसला तर हा आहे बाबा जीवन. अख्ख्या मानवजातीला निर्बुद्ध आहे मानवजात. सगळी बुद्धिमत्ता आहे, परंतु त्या घटनेमुळे मृत्यू होऊ शकतो ही कानावर जी बातमी पडली, ज्याने ऐकलं नाही, त्याला माहिती नाही, ते सुखी होते. त्याला काही कळत नव्हतं ना, माहितीच नाही मिळाली त्याला, तो सुखात होता. पण हल्ली सगळं तुमचं मीडिया एवढा जोरात आहे, एका सेकंदात सगळं पसरते. त्याला सांग, त्याला सांग, त्याला सांग, त्याला सांग, त्याला सांग, आणि सगळ्यांना कळलं का बोंब बोंब सुरू. अशी परिस्थिती आहे सध्या. पूर्वी काय ते नव्हतं एवढं. पूर्वी रेडिओ होते, त्याच्या रेडिओच्या आधी काय नव्हतं. काय करून मेला गावाला तरी तार पाठवायचे, तो मेलेला 4 दिवसांनी समजायचा आणि मग तो रडायचा 4थ्या दिवशी. कळलं त्या दिवशी रडतोय तो मेला 4 दिवसा आधी. मग रडतो कशाला? कळलं म्हणून. कळेपर्यंत तो रडलेला नाही, तो चांगला खात पीत होता, जेवत होता, आनंदात होता, त्याला काय दुःख झालेलं नव्हतं. कळल्याबरोबर रडायला लागला म्हणजे दुःख झालं त्याला. कळलं बस. तसं हे कळलं ते लोकांना घाबरवलं त्यांनी. एवढ्याशा जीवाने घाबरवलं. न दिसणारा तो जंतू म्हणा, काय त्याच्या शब्द नाव असेल, तीच परिस्थिती सगळीकडे आहे, पसरलेली आहे. 2 झालं तिथे भीती निर्माण झाली. एका ठिकाणी गणपती दूध प्यायला लागले की जगात गणपती सगळीकडे दूध प्यायला लागला. कोण बघतोय? ते पाण्याचं स्थितीस्थापत्य, जसं पाणी आपल्या जागी परत जाते
तसंच होतं ते. एखाद्या ठिकाणी पाणी लावलं तर दूध लावण्याचं पाणी लाव, ते तिथून आताही अजूनही त्याचा आधार घेते आणि पुढे जाते. पाण्याचा तो गुणधर्म आहे. पण तिकडे बघतोय कोण? गणपती दूध पितो. एक सांगतो तो दुसरा त्याला सोंडेल तिथे कुठेतरी लावून बघतो. दूध हा माझ्या घरी पित नाही कसा? मी काय वाईट केलं काय? माझ्या घरात दूध पित नाही, त्याच्या घरात दूध प्यायला. ही कल्पना त्याला जी बातमी कळवली गेली, जिकडे जिकडे ती बातमी पसरत गेली, तिकडे तिकडे त्याने शोध घ्यायला सुरुवात केला की हे खरं आहे का, बरोबर आहे का. शहानिशा नाही करत आहे कोणी. हा 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 मनुष्याचा बुद्धी असूनही, मनुष्याला बुद्धी आहे, प्रगल्भ आहे, परंतु त्याला ऐकीव गोष्ट ऐकली बस, ती त्याच्या कानावर पडली. हे उदाहरण तेच दाखवते. कानावर काय पडलं ना, त्याला घाबरला तो. ज्याने गुरुवचन पाळायचं ठरवलं. गुरुचं वचन काय? कोणी काय सांगून दे, तुझं काही होणार नाही, जा, हे गुरुचं वचन. कोणी काय सांगितलं, तुझं असं होईल तसं होईल, ज्योतिषी असेल, आमका कोण असेल, तमका कोण, कोणी काही असून दे, पण तुझ्या देहामध्ये जे तत्व आहे, चैतन्य म्हणून, ज्ञान म्हणून, त्याचं बाळ आहे. पण त्याच्या मुळाशी काय आहे? अमर सत्ता आहे ती. त्या आत्मा शब्द वापरला, त्याची सत्ता कोणाची? त्याची अमर सत्ता आहे. ते मरणार नाही, ते मरणार अशी कल्पना केली. त्याने सांगितलं तू मरणार, आणि हा घाबरून मी आला. काय करायचं त्याचं? तुला घाबरायला कोणी सांगितलं? नाही, त्याने सांगितलं. तसं महाराज म्हणायचे कधी, एखाद्याने काय ज्योतिषाने सांगितलं की तुला हे मिळेल, गाडी मिळेल, बंगला मिळेल, असं करोडो संपत्ती मिळेल, आणि ते त्याने सांगितलं. त्याला कधी मिळेल सांगितलं, तर काय त्याला वाटलं ते साल सांगितलं, 4 वर्षांनी मिळेल, काय सांगितलं ते त्याच्याबरोबर लक्षात. तो माणूस ते लक्षात ठेवतो बरोबर, तुझं ते हा मला मिळणार आहे. पण गुरुने सांगितलं ते तो लक्षात ठेवायला मागत नाही. जीवाची स्थिती आहे ती, जीवाची परिस्थिती अशी आहे. तो गुरुने सांगितलं तुझ्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते अपरंपार आहे, त्याला कशाची गरज नाही. त्याच्या ठिकाणी काय कशाची कमतरता नाही आहे, ते भरपूर आहे. आत्मसंतोष, त्याला काय म्हणतात? आत्मसंतोष आहे, त्याच्यात संतुष्ट, तेही बरोबर. काय अधिक आलं तर त्याला काय फरक पडत नाही, कमी झालं तरी फरक पडत नाही. नाही तर महाराज म्हणायचे काय, गुरुभक्ताला काय कमी आहे? अरे 100 रुपयाच्या नोटेचा धूर काढील तो. काय शब्द? 100 रुपयाच्या नोटेचा धूर काढील, माझा गुरुपत्र कमी नाही. ही ताकद कशाची? आत्म्याची सत्ता आहे. लोकांच्या मर्जीने जगतो का कोण? लोक हा सांगतो म्हणून मी जगतो, तो सांगतो म्हणून जगतो, आयुष्य भोगतो. म्हणजे कोणी काय सांगितलं तर त्याचं खप्पा मर्जी मरतो. अरे दुसऱ्याने काय सांगितलं तू कशाला तर डोकं आपटतो तुझं? हा, मग कोणी वाईट सांगितलं त्यांनी शाप दिला, अमकं काहीतरी म्हणाला, तुमचं असं असं होणार, जग बुडणार, काय आणखीन सांगितलं, नाही तर तुझं अमुक होणार. हा घाबरायला लागला, त्याने सांगितलं म्हणून. शब्दाचा परिणाम, ऐकलेल्याचा परिणाम. बघा, केव्हाही सावधगिरी बाळगायला पाहिजे. कोणी काय सांगितलं त्याचं असं होईल का तसं, सावधगिरी ज्यांनी बाळगली आणि गुरुवचन पाळायला घेतलंय, माझ्यावर तुझा परिणाम होणार नाही, जा, तुला भोगायला लागेल, जा, तू काय माझ्याबद्दल काय विचार करतोस ना, तो तुला भोगायला लागेल. एवढी हिंमत त्याची, त्या गुरुपुत्राची असायला पाहिजे. आत्मनिष्ठेने त्याने आपल्या स्वतःला स्वतःची निष्ठा स्वतःवर, स्वतःचं प्रेम स्वतःवर. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय? अद्वैत. प्रेम हे अद्वैत, बाकी द्वैत. बघा तुम्ही कुठे येईल, प्रेम अद्वैत. प्रेम जरा तुटलं बस, प्रेम जरा तुटायची खोटी, तुटलं म्हणजे 2 झालं, द्वैत झालं. द्वैत झालं, भीती निर्माण झाली. काल लग्न झालं त्यांचं,
ह्यांचं काल लग्न झालं होतं, त्यांचं पटत नाही आता, झाली भीती निर्माण. मग त्याचे पैसे, याचे पैसे गेले कुठे, कोणाचा, त्याची झाली सगळी गडबड, घोटाळा सुरू झाला, द्वैत झालं त्याचं. प्रेम तुटायची खोटी. प्रेम एकच आहे आणि ते बरोबर चालतं. मग प्रेम आहे ना, बरोबर चालतं. दोन झाले मग त्याला काय म्हणतात, ते त्याच्या एकमेकाच्या उरावर वगैरे कोर्टात जातात, ते काय म्हणतात त्याला, डायव्हर्स करायला गेले. आमचं पटत नाही. पण तुला काय पाहिजे होतं, तिला काय पाहिजे होतं, त्यालाच माहिती नाही. तिलाही माहिती नाही, ह्यालाही माहिती नाही, दोघांनाही माहिती नाही. मग 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 तू घाबरला कशाला? तुला काय काय पाहिजे होतं? ते ह्या द्वैतामध्ये काहीतरी आशा अधिक पाहिजे त्याला. ही जी त्याची अधिक पाहिजेची इच्छा होती, ते अधिक पाहिजेच्या इच्छेने त्याला रडायला लावले. नाही तर होतं ते बरोबर होतं. अरे तुझा देह एका पुढच्या क्षणाचा भरोसा नाही तुझ्या देहाचा. पण मी अमर आहे हो. काय अंतर्यामी भावना आहे जीवाची. पुढच्या क्षणी प्राण जाईल याचा नियम नाही. पण आशा कशी आहे, इच्छा काय आहे, मी काय करू शकतो, ही त्याची धमक आहे. पुरुषार्थ काय, पुरुषार्थ आम्हाला पुरुषार्थ शिकवा. पुरुषार्थ म्हणजे काय? पुरुषार्थ लंगडा आहे. भगवंतची प्रत्यक्ष स्थिती, प्रत्यक्ष अद्वैत म्हणून अस्तित्व ओळखण्याकरता आपल्याकडे काय भांडवल आहे? मला ईश्वराची ओळख पाहिजे. मला ईश्वर कळलं. मग ईश्वर म्हणजे 4 हाताचा, 2 पायाचा, 2 डोळ्याच्या ऐवजी आणखी रावणाचे जसे काय 10 तोंड होती, तो पण शिवभक्त होता म्हणून. 10 तोंड कुठली? हे शरीरातच 10 तोंड आहेत. 10 प्रकार आहेत. 10 तोंडातून बाहेर पडते. रावण लांब नाहीये, हाच आहे रावण. हा रावणच आहे. ह्याच्या आतमध्ये राम बसलाय. रावणात राम बसू नये. आणि हनुमंत ते रामाची सेवा करतोय. हनुमंत सेवा केल्याशिवाय सोडत नाही, सतत सेवा करतो. रामाची सेवा हनुमंताने कधी सोडलेली नाही. बघून घ्यायचं, बघायला पाहिजे तो सेवा करतोय की नाही. हनुमंत ते दिसायला पाहिजे, हनुमंताचं दर्शन झालं पाहिजे. हा हनुमंत प्रत्यक्ष आहे. तो पाणी एवढं आकाशातलं पाणी पडते, समुद्रात जाते, पण ते परत समुद्रात गेले ते म्हणजे आपापल्या ठिकाणी परत जाते. त्याला हलवतोय कोण? हा हनुमंत, म्हणजे वायू. कोट्यवधी टनाचं आकाशात, ढगात कोट्यवधी टन पाणी आहे, पण तो सहज घेऊन जातो. इकडून गेला तिकडे 100 मैल, 500 मैल, तिकडे तो वारा तिथे, त्या वाऱ्याने थंड केलं, त्या पाण्याला थंड केलं, ते खाली आलं, म्हणजे पाऊस पडला म्हणतो. मग पाणी गेलं आपापल्या ठिकाणी शुद्ध स्थितीमध्ये. पाणी आपल्या अशुद्ध कधी झालं? पाणी अशुद्ध केव्हा झालं? ह्या पृथ्वीची भेट झाली आणि ते अशुद्ध व्हायला सुरुवात झाली, म्हणजे मिसळ झालं. अशुद्धाचा अर्थ त्याच्यात काहीतरी मिसळलं. जसं आपल्या शरीरात आत्मा आहे, आत्म्यात काहीतरी मिसळलं, अशुद्ध म्हणायचं. पण तो अशुद्ध होतो का? अशुद्ध होत नाही. आत्मा अशुद्ध होत नाही. तसं तो पाणीचे स्पर्श झाल्यामुळे अशुद्ध झालं, समुद्रात गेलं, खारट झालं, पण ते पुन्हा शुद्ध स्थितीमध्ये जाते. त्याच्यासाठी ते उष्णतेचा उपयोग होतो. मग त्यांचा हा खेळ चाललेला आहे की नाही, पण कळत नाही. ते तिथे परत जाते, मूळ स्थितीत जाते. तर ह्या देहामध्ये जे चैतन्य आहे, ज्ञान आहे, ते आपल्या मूळ स्थितीत का जाऊ नये? तिकडे आपलं लक्ष का जाऊ नये? ही इच्छा आहे. त्याच्यामुळे अद्वैत शिकण्याची इच्छा निर्माण होते. अद्वैत का शिकायला मागतात? द्वैतामध्ये भीती आहे म्हणून. द्वैतामध्ये भीती नसेल तर तो तिथेच रममाण होईल. हेच बरं आहे म्हणून काय करायचं अद्वैत? आम्हाला अद्वैत नको, काय नको, हे भरपूर इथेच खातो पितो आणि इथेच मरतो. काय उपयोग झाला त्याचा जगून?
मनुष्य देहाला, मनुष्य जन्माला येऊन उपयोग काय झाला त्याचा? इतरही प्राणी जगतात, खातात, पितात, संपलं. काय उपयोग त्याचा? कशी लाखो करोडो माणसं आजपर्यंत आली नाही गेली, ह्याच्या पुढे येतील जातील. पण ज्या कोणी त्याचं लक्ष दिला स्वतःकडे, क्वचित चुकून, कोणाकडे? स्वतःकडे, म्हणजे आपल्या देहातील असलेली जाणीव. देहामध्ये आहे, कळते पण आहे, ज्ञान आहे, त्याला आकार नाही आहे. आकार नाही ते मरते काय? आकाशाला मरण आहे? आकाश मरून पडलेलं कडे बघितलं काय? इथे मरून पडलं आकाश नाही, ते खालास होतच नाही. तर ते तुझ्या ठिकाणी जे स्थिर आहे, त्या स्थिराकडे ज्याने लक्ष दिला त्याला संत संगती मिळाली. माणसाची भेट म्हणजे संत संगती नाही. याला भेटला त्याला भेटला, संत संगती नव्हे. जो त्याच्यात त्या संत म्हणून जे शांत आहे ते कधी हलत डुलत नाही. सदा संचले येतना जात काही, तया विन कोठे रिता ठाव नाही. संत सदैव आहे, पण तिकडे हा जीव तिकडे ढुंकून बघायला मागत नाही की ते राहणार आहे. जाणार तिकडे बघतो, खलास होणार तिकडेच बघतो, आणि तेच पाहिजे त्याला. संपणार आहे ना, पण ते मला तेच पाहिजे, संपलं तरी चालेल, मला तेच पाहिजे. अरे संपणार नाही तिकडे बघ. मग त्याला तो पुरवतो की नाही बघा. चोच निर्माण केली, त्याला दाणा निर्माण केलेला आहे. चोच कोणी निर्माण केली? तो त्याला ते मुसलमानाकडे त्याची धारणा शक्ती तशी त्या बाबतीत चांगली आहे. जी बल्ला देखेगा अल्लाह मालिक. हा आम्ही करतो, मी करतो, मग कर. तू करतो ना, मग तू तुझा मीपणा सोडायला मागत नाही. जोपर्यंत हा जीव मीपणा सोडायला मागत नाही तोपर्यंत त्याला भगवंत अद्वैत आहे, प्रत्यक्ष. अद्वैतातूनच द्वैत निर्माण होते, आणि द्वैतात परत अद्वैत शिल्लक आहे. अद्वैत गेलं नाही. दोन झाले तरी एक मेलं नाही, एक खालाच नाही झालं, दोन झालं तरी. ही पुढची पायरी त्याला कळते, आणि जशी जशी त्याची प्रगती होते त्याला आपण परिपूर्ण आहोत, आपण ह्याच्या पुढे आता संपणार नाही, माझं अस्तित्व कोणी संपू शकत नाही, हे त्याला स्पष्टपणे, प्रांजळपणे कळते. हे सद्गुरूचं महात्म्य आहे, सद्गुरु कृपा आहे. राजा सद्गुरु महाराज की जय.